कसं आहे, 9 जूनला जो अपघात मुंब्रा स्टेशनवर झाला त्या संदर्भात रेल्वे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एक FIR लॉन्च झाला आहे आणि त्या FIRमध्ये रेल्वेचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। 2 गोष्टी यामध्ये आहेत। पहिले तर आम्ही रेल्वे प्रशासनाचा, सेंट्रल रेल्वेचा विरोधात आज आम्ही या ठिकाणी आलो आहे, कारण की पहिल्या दिवसापासून अपघात झाल्यानंतर ते कम्युटर्सवरच त्यांचीच चूक होती असं सांगत आले होते आणि स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी झटकत होते। पण VJTIची बॉडी आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ते केल्यानंतर दोषी हे सेंट्रल रेल्वेच निघालं। तर 2 टप्प्यात आमचं हे आहे की रेल्वे पोलिसांचा आम्ही आभार मानणार आहोत की त्यांच्यावर प्रेशर पण होतं असं स्वतः त्यांचे अधिकारी सांगतात। सेंट्रल रेल्वेचे उच्च पदाधिकारी पण त्यांना फोन करत होते की याच्यात FIR लॉन्च करू नका, पण ते न मानता त्यांनी FIR लॉन्च केली। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आम्ही आलोय। तसंच हे 2 अधिकारी ज्यांची नाव आली आहेत, डोळस आणि यादव, त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांच्यावरची जनरल मॅनेजर किंवा जे असतील ज्यांची जबाबदारी होती त्यांनाही या केसमध्ये घ्या अशी आमची इच्छा आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे अश्विनी वैष्णव साहेबांना आम्ही ठाणे च्या मार्फत आता आम्ही एक हे पाठवलं की तुम्ही राजीनामा तर देणार नाही, पण कमीत कमी ठाण्यातल्या किंवा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची माफी तरी कमीत कमी मागा, कारण की सेंट्रल रेल्वेच्या चुकीमुळे हा अपघात घडलेला आहे। रेल्वेला वारंवार अपघात होतात पण रेल्वे कधीही आपली चूक मानत नाही। या टायमाला आपलं मानत तर ते आत्ताही नाही आहेत, फक्त इन्व्हेस्टिगेशन चांगलं केलेलं आहे, VJTIला घेऊन केलेलं आहे। आणि मला असं वाटतं रेल्वे पोलिसांचा एक स्वतःचा माणूस याच्यात मृत्युमुखी झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सिरियसली घेतलेलं आहे। आता त्याच्यात इतक्या त्रुटी होत्या की पाऊस पडला होता, वॉटर लॉगिंग होतं, त्यामुळे खडी वाहून गेली होती, रूळ खालतीवरती झालेलं, ते 2-3 दिवसापूर्वी जोडलं होतं, त्याचं वेल्डिंग नीट केलेलं नव्हतं, त्यामुळे तो खालतीवरती होता आणि तो झटका लागला आणि त्या झटक्यामुळे लोक पडली। 70-80 मर्यादा त्यांनी ठेवली होती स्पीड लिमिट, ते आता त्यांनी 30 आणि 50 केलेलं आहे। तर ते आधी त्यांना विचार त्यांचा नाही आला का? 5 लोक मृत्युमुखी पडली, 9 लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना काहीही कॉम्पन्सेशन मिळालेलं नाही। चीफ मिनिस्टर साहेबांनी 5 लाखाचं पॅकेज अनाऊन्स केलेलं, आज तेही मिळालेलं नाही। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्याच्याकडे CM साहेबांनी पण लक्ष द्यावं आणि जे प्रॉमिस केलेलं आहे त्याची फक्त घोषणा न करता त्या मृत्युमुखींच्याकडे आणि बाकी कॉम्पन्सेशन जे इंजर्ड होते त्यांना मिळावं। मागणी आम्ही स्पेसिफिकली एकच केलेली आहे, पहिले की अश्विनी वैष्णव साहेब रेल्वे मंत्री यांनी माफी मागावी, कारण काय ते स्वतःची जबाबदारी झटकत होते आणि आता इन्व्हेस्टिगेशन नंतर तेच जबाबदार होते। सेंट्रल रेल्वे हे आलेलं आहे, त्यामुळे बघा 1956 मध्ये अपघात झाला, त्यावेळेसचे रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला। आम्हाला ही अपेक्षाच ह्या BJP सरकारकडनं नाही, पण किमान माफी तरी मागावी अशी आमची इच्छा आहे।